पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका आणि तिथल्या प्रश्नासंदर्भात मी माझी भूमिका मांडली. केंद्र आणि राज्य सरकारबद्दल कोणताही मुद्दा मांडण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत भाजपवर टीका करत महापालिका लुटून खाल्ली, या लुटारूंना रोखण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचे म्हटले होते. त्यावर भाजपनेही पलटवार केला होता. अजित पवार हे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात असलेल्या पक्षाबद्दल बोलत आहेत. आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवले पाहिजे. आम्ही आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील. त्यांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी माध्यमांनी विचारले असता अजित पवार म्हणाले की आम्ही काँग्रेसबरोबर राज्यात व केंद्रात 15 वर्षे सत्तेत होतो. आम्ही महापालिकेत एकमेकाविरोधात लढायचो, तेव्हा महापालिकाच्या प्रश्नासंदर्भात तिथल्या कारभारावर आम्ही मत व्यक्त करायचो. आताही मी स्थानिक कारभारावर मत व्यक्त केले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका 1992 साली स्थापन झाली. तेव्हापासून 2017 पर्यंत ती आमच्या ताब्यात होती. त्यामुळे आमच्या काळात काय कामे झाली आहेत आणि 2017 नंतर काय झालं याची तुलना मी करणारच. पिंपरी चिंचवडमध्ये 2017 नंतर काय झाले ते सभामध्ये मांडणार. प्रभागात उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना बिनविरोध निवडून आलेला उमेदवार सर्वात जास्त लायक वाटला असेल, त्यामुळे इतरांनी अर्ज मागे घेतले असतील. यात साम दाम दंडाचा वापर झाला नसावा, असेही अजित पवार म्हणाले.